सम्राट अशोकांची जयंती करण्यात येत नाहीये। आपले विचारवंत आहेत, त्यांच्या माध्यमातून यावर काय तोडगा आहे का? ना बम की जरूरत ना तो तोपों की जरूरत, सच बोलो तो दुनिया को है गौतम की जरूरत। देशाच्या राष्ट्रध्वजावर सम्राट अशोकाचे चक्र, अशोक चक्राच्या नावाने सैनिकांना पुरस्कार, चलनी नोटावर अशोक चक्र। एवढेच नाही तर देशाचं बोधचिन्हच सम्राट अशोकाचे सिंह आणि चक्र आहे। दररोज व्यवहारात प्रशासन देशाच्या प्रमुख जागी अशोकाच्या चक्राचा वापर, तरीही भारतासारख्या स्वतंत्र देशात सम्राट अशोक अपेक्षित का, याचा विचार करून पिंपरी चिंचवडमध्ये सम्राट अशोकाची जयंती मोठ्या उत्साहात वाजत गाजत आनंदाने नाचत साजरी करण्यात आली। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अण्णासाहेब बोधडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। पाहूया त्यांची आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया। पंचशील ध्वजाचा जय हो, पंचशील ध्वजाचा जय हो, पंचशील ध्वजाचा जय हो। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आज चक्रवर्ती सम्राट अशोक राजा यांची जयंती आहे आणि ही पुणे पिंपरी चिंचवडमध्ये साजरी केली जात आहे। माझ्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अण्णासाहेब बोधडे, त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया। अण्णासाहेब, काय सांगाल, आज राजा सम्राट अशोकाची जयंती आहे, त्या जयंतीच्या निमित्तानं काय सांगाल? तथागत भगवान गौतम बुद्धांचा विचार त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणून जोपासून तो संपूर्ण जगभर नेण्याचा आपल्या हयातीत प्रयत्न केला। कारण सम्राट अशोकांनी कलिंगाचं युद्ध जिंकल्यानंतरही ते अस्वस्थ होते, म्हणून ना बम की जरूरत ना तो तोपों की जरूरत, सच बोलो तो दुनिया को है गौतम की जरूरत, हे त्यांनी तेव्हा ओळखलं आणि गौतमाच्या चरणी लीन होऊन, त्यांच्या विचारांच्या चरणी लीन होऊन त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला। अशा या राज्याची जयंती साजरी करत असताना त्यांनी या संपूर्ण भारत नव्हे तर संपूर्ण जगात, विश्वात जे बुद्धांचे विचार हे वेगवेगळ्या मॉन्युमेंट्सच्या माध्यमातून प्रचार प्रसाराचं काम केलं, त्यांच्या ह्या कार्यामुळे आज आपण बघत असो तर एशियामध्ये असेल किंवा जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात असेल, तथागतांचं एक मॉन्युमेंट्स दिसत आहेत, त्यांची स्मारकं दिसत आहेत। त्याला या महाराजांनी म्हणजे या सम्राट अशोकांनी जे त्यांचं पुत्र आणि पुत्री यांना परदेशगमन करून त्यांना धर्मप्रचारासाठी पूर्णपणे वाहून घेतलं, त्या सम्राट अशोकाचा विचार तथागतांचा विचार त्यांनी जोपासला। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ते जे गंगेचं पाणी आहे ते आमच्यापर्यंत 1956 साठी आणलं। कारण आज जगात बघितलं असेल तर आपल्याला शांततेची, सद्धम्माची आणि एकतेची आवश्यकता आहे, जे विचार या बौद्ध धर्मामध्ये, आणि म्हणूनच या सम्राट अशोकाच्या चरणी लीन होत असताना या बुद्ध, फुले, शिवशाहू आंबेडकरांचे विचार जोपासण्यासाठी आमच्या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व बांधवांनी एकत्रित येऊन या महापुरुषांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला। हा अत्यंत वाखाणण्यासारखा आहे आणि म्हणून ह्या महापुरुषांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया। साहेब, की आज आपण बघतोय की चलनी नोटावर सुद्धा अशोक चक्र आहे, सिंह आहे, परंतु प्रशासन सम्राट अशोकाची जयंती साजरी करण्यासाठी उदासीनता दिसते, त्याच्यामध्ये काय सांगायचं? भुजबळ साहेब, आपण जो प्रश्न विचारलेला आहे, खरंच आज सम्राट अशोकाची जयंती आहे आणि आपला हा आनंदाचा दिवस आहे। जे काही विषय आहेत ते थोडेसे विचार करून बोलण्यासारखे असे विषय आहेत। तुम्ही जो प्रश्न विचारला त्या बाबतीत मी बोलतोय आणि याच्यावर फार मोठं डिबेट होऊ शकतं। सर्व
जे आपले विचारवंत आहेत त्यांच्या माध्यमातून यावर काही तोडगा आहे का, किंवा आपल्याला यासाठी आणखी काही करावं लागेल का सरकारकडे मागणी, या सर्व गोष्टी पाहूनच आपण या गोष्टीवर चर्चा करूया, त्याचं काही समाधानकारक उत्तर शोधूया असं मला या जयंतीच्या निमित्ताने वाटतं. आजचा आपला विषय खरा तर जयंतीचा आहे, आनंदाचा आहे. बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम ज्या सम्राट अशोकाने केलेलं आहे त्याला अभिवादन करण्याचं आहे. म्हणून या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो. खरं तर जयंतीच्या निमित्तानंच असे विषय पुढे आले पाहिजे, पण तरीही आज सम्राट अशोकाची जयंती आहे, त्या निमित्तानं जनतेला तुमचं काय आव्हान? जनतेला आव्हान असं आहे की आपण सर्व जनतेने या सम्राट अशोकाच्या जयंतीमध्ये सामील होऊन जे सम्राट अशोकाच्या ज्या चलनी नोटावर जे चित्र असायचं या बाबतीत आपल्याला काहीतरी ॲक्शन मोड घ्यावा लागणार आहे. आणि म्हणून सर्वांनी या निमित्ताने एकत्र येऊन आपण सर्वांनी आपली ताकद दाखवून पुन्हा एकदा त्या चलनी नोटावर सम्राट अशोकाचं चित्र कसं असेल यासाठी आपण प्रयत्न करूया. सर्वजण मिळून करावं लागणार आहे आणि ती सर्वांची ताकद असावं लागणार आहे असं मी, आणि यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन करतो. भारतामध्ये फक्त बिहार या राज्यामध्ये शासकीय स्तरावरती सम्राट अशोकांची जयंती करण्यात येते, परंतु इतर ठिकाणी सम्राट अशोकांची जयंती करण्यात येत नाहीये. तोच आमचा हेतू होता की त्या ठिकाणी होते, परंतु सर्व भारत देशामध्ये का होऊ शकत नाही, तोच एक आम्ही धागा पकडून पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्व लेणी संवर्धक टीम असतील, बौद्ध समाज विकास महासंघ आहे, टाटा मोटर्स ग्रुप आहे, टाटा मोटर्स बुद्धिस्ट ग्रुप, समता सैनिक दल आणि पिंपरी चिंचवड शहरातील इतर सामाजिक धार्मिक संघटना आणि बुद्ध विहार समित्या यांना सर्वांना सोबत घेऊन एक सम्राट अशोक जयंती सुरुवात करायची होती. जो सम्राट अशोक आहे यांचं खूप मोठं कार्य आहे. आपण पाहतोय चलनी नोटावरती अशोक स्तंभ आहे, जो सर्वोच्च पुरस्कार दिला जातो, अशोक चक्र पुरस्कार दिला जातो शूरवीरांना, तो देखील आहे. आपण आणि जो राजचिन्ह आहे आपलं ते देखील आहे, आणि जो सर्व शासकीय स्तरावरती सम्राट अशोकांचं चिन्ह वापरलं जातं. परंतु सम्राट अशोकांची जयंती करणे म्हणजे मला वाटतं सर्व भारतीयांना यामध्ये एकत्र येऊन जे ठराव मांडून तो प्रकार करू शकतो. कारण की पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील आम्ही सर्व संघटना सर्व पक्षांना घेऊन महापौरांना एक सर्वांचं लेटर देणार आहोत सर्व पक्षांची, आणि पालिकेमध्ये ठराव करून राज्य शासनाकडे ठराव पाठवणार आहोत. आणि पिंपरी चिंचवडमध्ये सम्राट अशोकांचं स्मारक नाहीये, त्याचा देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत. संवर्धनाचं काम आपल्या राज्यभरात चाललेलं आहे, महाराष्ट्रात चाललेलं आहे. या लेणी संवर्धनाच्या कामामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही तेवढा सहभाग घ्यावा आणि महिलांनीही तेवढ्या ताकदीने आणि तेवढ्या धैर्याने त्यांच्याबरोबर उभं राहून हा जो आपला इतिहास आहे हा जनतेपुढे आणण्याचा प्रयत्न करावा. आज आपण बघतो की तिरंगा झेंड्यावर जे अशोक चक्र आहे ते काय आहे, कोण अशोक अशोक म्हणजे काय हे जर त्या समजलं पाहिजे ना, त्याचं महत्त्व कळायला पाहिजे. आणि आपण चलनीमध्ये जे अशोक स्तंभ याचं प्रत्येक बघतो, किंवा जे शहीद लोक किंवा असं त्या प्रती आपण अशोक चिन्ह म्हणून प्रदान करतो. मग हे काय आहे हे तर नवीन पिढीलाही कळायला पाहिजे, याचा प्रचार झाला पाहिजे. हा जो इतिहास आपण मागे पडत चालला आहे, विसर पडत चालला आहे, तो आपण त्याला उजाळा दिला पाहिजे आणि त्याचा प्रचार झाला पाहिजे.